शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मातोश्रीवर बैठक आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात प्रमुख नेत्यांची बैठक आहे। उद्याच्या निकालाबाबत ही आढावा बैठक घेण्यात येते, तर पदवीधर निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीवर तसेच महाविकास आघाडीतील समन्वयावर चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव। स्वप्नील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आता मातोश्रीवर बैठक होतीये, काय अधिक अपडेट? अंकिता, निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक मातोश्रीवर होती आणि या बैठकीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। या बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत उद्धव ठाकरे, त्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होते। संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई असे प्रमुख नेते या बैठकीला दाखल झालेले आहेत आणि उद्या मतमोजणी होणार आहे, लोकसभेचा निकाल उद्या येणार आहे, त्या संदर्भात आढावा बैठक आज घेण्यात येते। तसेच पदवीधर निवडणुकीसाठी आज खरं तर 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून। या संदर्भातील तयारी असेल, शिवाय विधान परिषदेच्या या निवडणुकी संदर्भातील तयारी, कशा प्रकारे ही निवडणूक होईल, काय नियोजन कशाप्रमाणे पार्टीमध्ये करण्यात आलेलं आहे, या संदर्भातील आढावा बैठक यावरती सुद्धा आज चर्चा होतीये। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये एकूण आपण पाहतो याकडे 3 विधान परिषदेच्या जागा आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढवण्यात येत आहेत। 3 जागी उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय असावं आणि त्यांची साथ सोबत सुद्धा असावी, एकंदरीत पाठिंबा मिळावा, मोठ्या प्रमाणात ही जागा महाविकास आघाडीलाच मिळेल अशा दृष्टीने खरं तर या प्रमुख नेत्यांमध्ये ही बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। आणि या संदर्भात नक्कीच आज या बैठकीमध्ये जो चर्चा होईल ती महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सुद्धा त्याची चर्चा होईल आणि त्याच्या संदर्भात निर्णय हा महाविकास आघाडी एकत्र घेईल, अशा प्रकारचं वातावरण दिसतंय। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।